सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठं पद तुम्हाला मिळाल्यानं तुम्ही अत्यंत खुश राहाल. काही वादविवाद आणि चर्चांमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगला नफा कमवाल. नातेवाईकांकडनं चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा दुसऱ्यांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. बिझनेसमध्ये फायदा झाल्यास तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम घेऊन येईल. घराच्या कोणाच्या लग्नाचा विषय जर निघू शकतो, त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला आज भेटवस्तू मिळू शकतात. तुम्ही तुमच्या परंपरा आणि मूल्यांना जपण्याचा आज प्रयत्न कराल. काही नवीन लोकांशी तुम्ही संबंध सुधारण्याचा यशस्वी प्रयत्न कराल. कोणतंही काम तुम्ही आत्मविश्वासानं करा तेव्हाच ते पूर्ण होईल. मुलांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावीशी वाटेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेशजींना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील, परंतु तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांच्या मदतीनं त्या दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता, त्यामुळे सावध राहा. तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारांचा फायदा घ्याल. तुम्हाला तुमच्या मामाच्या घरून आर्थिक मदत मिळू शकते. तुम्ही बजेटवरती लक्ष ठेवा, नाहीतर नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की बिझनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी नवीन मार्गांनी तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. घरात काही अडचणी असतील तर त्या आज दूर होतील. तुम्हाला स्टेबल वाटेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. काही महत्त्वाच्या कामांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे ती कामं वेळेतच पूर्ण करा. सरकारी कामामध्ये तुम्हाला फायदा होईल. मित्रांसोबत फिरण्याचा तुम्ही प्लॅन बनवू शकता. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमांमध्ये आज जास्त रस घ्याल. तुमचे खर्च वाढू नयेत म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या काही चुकांमधून तुम्ही शिका. नोकरी शोधणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. बिझनेसच्या कामासाठी तुम्ही लांबचा प्रवास करू शकता. घरातील मोठ्या माणसांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. त्यांनी घाईघाईमध्ये एखादा निर्णय घेतल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कलात्मक गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्याल. तुमचे सहकारी तुम्हाला पाहून आश्चर्यचकित होतील. तुम्ही मोठ्या लोकांच्या अपेक्षा आज पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाला काही वचन दिलं असेल तर ते तुम्ही आज पूर्ण कराल. आज तुम्ही काही गोष्टी सातत्याने करण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवा. तुमच्यातील कलात्मकता आणि ती कौशल्य सुधारतील. बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जमीन किंवा बांधकामाशी संबंधित कामामध्ये तुम्ही सावधान राहा. व्यापारामध्ये कुठल्याही योजना तुम्ही जपून पुढे न्या. घरामध्ये काहीतरी चांगले घडेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
सगळ्यांचा तुम्ही मान ठेवा, नाहीतर तुम्हाला अडचण येऊ शकते. एका ध्येयावरती तुम्ही लक्ष ठेवायला हवं, तरच तुमचं काम पूर्ण होईल. तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढीस लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही नवीन योजनांचा फायदा घ्याल. ऑफिसमध्ये विचार न करता कोणावरही विश्वास तुम्ही ठेवू नका. तुमचं रखडलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला खूप मदत आणि प्रेम मिळेल. तुम्ही तुमच्या आईला मामाच्या घरी समजूत काढायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुमच्या तब्येतीमध्ये थोडासा कठीण दिवस जाऊ शकतो. तुम्ही कामांची एक लिस्ट तयार करा. आरोग्याच्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्या वाढू शकतात आणि त्याचं मोठ्या आजारामध्ये रूपांतर होऊ शकतं. कोणताही करार करताना तुम्ही त्यावरती विचारपूर्वक सही करा. कामाच्या दरम्यान तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. रिस्क असलेलं कुठलंही काम तुम्ही करू नका. तुम्हाला नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही सावध राहा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा कठीण आहे. जे लोक व्यापार करतात त्यांना थोडासा कमी फायदा होईल, परंतु त्यांनी ठरवलेल्या जुन्या योजनांमधून त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. त्यामुळे त्यांचा रोजचा खर्च हा भागेल. तुम्ही सगळ्या कामांमध्ये आज चांगले दिसणार आहात. ऑफिसमध्ये तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला काम मिळालं तर तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही आज धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्याल, ज्यामुळे लोकांमध्ये तुमची एक चांगली प्रतिमा तयार होईल. भागीदारीमध्ये काम करणं हे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही सगळ्यांच्या गरजा आज पूर्ण कराल. काही महत्त्वाची कामं तुम्ही लवकर करावी लागतील, तेव्हाच ती पूर्ण होतील. घरातील समस्या तुम्ही इतरांना सांगू नका, नाहीतर ते लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना काही कामं दिलीत तर ते व्यवस्थित पार पाडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणीतनं आज आराम मिळू शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला खूप मेहनत ही घ्यावी लागेल. कोणाकडूनही तुम्ही पैसे उधार घेऊ नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी आपल्या बॉससोबत कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये, नाहीतर त्यांना त्रास होऊ शकतो. बिझनेसचे निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. पैशांच्या बाबतीमध्ये अनोळखी व्यक्तीचा सल्ला तुम्ही घेऊ नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ हे आज अवश्य मिळेल आणि त्यांना त्याचा आनंदही होईल. आज तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.